नमस्कार मित्रांनो, एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण रोजप्रमाणे आलेले महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध आजमची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मंडीचे काय भाव जातात ते दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करीत आहोत आणि आपला प्रतिसाद पण याला चांगला येते मित्रांनो। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता, कारण आज थोडंसं उशीर झालेला आहे। सध्या बघा, आता वाजलेले बघा 4:45 झालेले आहे आणि सध्याची आजची जी तारीख आहे ती 30 जुलै 2025 आणि सध्या मार्केटची काय कंडिशन आहे, काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे अशफाक शेठ यांच्या काट्यावर आणि आजचे जे सध्याचे 4:45 जे काय भाव सुरू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर सेठ, हमारे चैनल में आपका स्वागत है। बोला, आज जो आपने शिमला जो खरीदी उसका क्या भाव था आज? आजची जी शिमला घेतली तर सुपर शिमला गेली 27 ते 28 रुपयापर्यंत। हां, त्यानंतर आरमारचे रेट होते पहा 25 ते 26 रुपये। ज्वेलरीचे आणि ज्वेलरीचे रेट होते पहिल्यांदा 40 रुपयापासून तर 45 रुपयापर्यंत चांगली ज्वेलरी गेली। पिकाटोर गेली 15 ते 18 रुपयापर्यंत। अजून आपलं बळीराम मिरची काय भाव? बळीराम मिरची गेली 25 ते 28 रुपयापर्यंत। 25 ते 28। सध्या आता 4:45 जे भाव आहे ते G4चे काय भाव सुरू आहे मार्केट? G4चे भाव चालू आहे आता 3000 ते 3200 रुपये। 3000 ते 3200। हो, म्हणजे एकदम हे मार्केट कमी खाली येण्याचं काय कारण बरं? मार्केट कमी येण्याचं कारण की आवक जास्त वाढली म्हणून। आवक जास्त वाढली। बरं, अजून तर आपल्याकडे वाल आलेला, ते का भाव घेतला आज? वाल घेतला तो पहा 13 ते 14 रुपये। 13 ते 14। अजून गोबीचे काय भाव घेतले? गोबीचे 13-14 रुपये गोबी चांगली असली तर। आणि आपला पोपट घेवडा? पोपट घेतला 25 ते 26 रुपयापासून। 25-26 रुपये। हो। बरं, असं दिवसेंदिवस मार्केट एकदम खाली येत चाललेलं आहे, याचं काय कारण असू शकतं बरं? याच्यामध्ये शेतकरी काय करतो, शेतकरी बी म्हणजे चांगला सुपर माल आणत नाही, त्याच्यामध्ये मिक्सिंग करून आणतो, त्याच्यामुळे हे बाजार पडतात। नाही ते चांगली जर शिमला असली तर आज 32 ते 36 रुपयापर्यंत चांगली शिमला मी घेतली। हो। बरं, काय वाटतं बरं, अजून या 7-8 दिवसात काय रेंज वाढू शकते का, की बाजार असेच राहू शकतात? बाजार आता शेतकऱ्यांना जर माल चांगला आणण्याचा प्रयत्न जर केला तर चांगल्या शेतकऱ्याला चांगले भाव भेटेल, चांगले भाव अशी अपेक्षा आहे आमची। बरं, आजचं आशंका काय वाटतं बरं, इथून बाजार वाढू शकतं का, अजून काही खाली येऊ शकतं? बाजार कमीत कमी समजा खाली तर येणार नाही अशी आशा आहे, जे स्थिर तरी राहील, स्थिर राहील समजा। ठीक आहे, आमच्याशी बोलल्याबद्दल आपलं धन्यवाद। तर मित्रांनो, त्यांनी बघा आज आपल्याला माहिती दिलेली आहे। सध्या भाव दाखवताना हे 4:45 भाव आहे आणि मार्केट हे शेवटी मित्रांनो 1-2 रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते, कारण दर दिवशी असं होत आहे। कारण स्टार्टिंगमध्ये मार्केट हाय राहतो आणि नंतर जसं आवकनुसार, कारण बाजारपेठ आता सध्या मिरचीचे जे भाव आहे ते सध्या घसरणच चालू आहे मित्रांनो या आठवड्यात। तर आपण अशी आशा करू येणाऱ्या पुढं 1-7-8 दिवसात किंवा भविष्यात थोडीफार मिरचीची वाढ होईल। मित्रांनो, अशीच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त आपण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत पण शेअर करा, जेणेकरून प्रत्येक दिवशी प्रत्येकाला या मंडीची अपडेट भेटेल। तर मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। जसं पण भाव ओपन होतात तोपर्यंत मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद मित्रांनो।